नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, लई दिवसांनी आपला मित्र सारंग जोशी भेटला. आम्ही खूप दिवसांनी भेटल्यानंतर अरे कुठं होता, काय हाय बाय झालं. मग काय तिथून मला म्हणला इथं लई भारी इडली मिळते. मग गेलो इडलीवाल्याकडे. इडलीवाल्याचं पोस्टर बघितलं रेटचा. रेट भयंकर होते. गुरुजी इडली. सारंग भाऊनी पहिली जी एक इडली हाणली होती, मस्त घी इडली होती तिथं. मग गेलो इडलीवाल्याकडे. गेलो तिथं. भाऊने असं मस्त वर मसाला टाकला, तूप लावलं होतं त्याला वरती, आणि ही चटणी एक नंबर होती, एक नंबर. आणि तूप तर काय तो असा भरपूर लावत होता. भाऊला म्हणलं लय चटणी टाक, त्याला लय आवडते. मग काय सारंग जोशीने मग काय चटणी आणि इडली असं मस्त त्याचं कालवण केलं. बघा, कुस्कुरा केला ना, असं फुल भरून हाणली भाऊ. तिकडं बिलिंग काउंटरवाला डोळं फाडून आमच्याकडे बघत होता. मी त्याच्याकडे बघत होतो. मी बघितलं इडलीची टेस्ट, पण मी खाली नव्हती अजून. पण खाल्यानंतर अशी एक नंबर टेस्ट होती, खूप भारी होती. आणि सारंग भाऊ तर काय तुटून पडला होता. म्हणजे काय एवढी टेस्ट होती. तूप तर त्याला काय एक नंबर आवडतं, त्यामुळे त्यांनी तूप त्याला भरपूर लावायला सांगितलं होतं. आणि तूप इडली म्हणल्यावर काय तो दाबून आणली सारंगनी. मी आपला व्हिडिओ काढण्यातच मग्न होतो. व्हिडिओ काढून मग मी दाबून इडली आणली. मित्रांनो, तुम्हाला जर ठिकाण बघायचं असेल तर आपण राजाम ब्रिजकडून आल्यानंतर DP रोडलाच आहे. खूप मस्त इडली आहे. तूप इडली आहे. आलात कधी